नागपूर महानगरपालिकेची सभा झाली आणि येथे सभा होत असताना वंदे मातरमचे दोनच जे पर्व तिथे म्हटलं गेले आहे ते नागपूर महानगरपालिकेमध्ये जे पदाधिकारी आहेत कदाचित हे काँग्रेसच्या विचाराशी सहमत आहे म्हणून कालच्या या सभेमध्ये दोन कारवाई गीत गायब. आता सभेनंतर दिलेलं पत्र हे बाजू राहील परंतु जे काही कारवाई करायची ते काही निर्देश होते ते सभेच्या आधी द्यायला पाहिजे. अनवधानाने प्रशासनाच्या लापरवाहीमुळे दोन कडव्यांचं गायन झालं. मातरमचं पूर्ण गायन झालं पाहिजे. थोडी लापरवाही प्रशासनाकडून झाली त्यामुळे ताबडतोबीने अत्यंत कडक निर्देश मी माननीय आयुक्तांच्या माध्यमातून संबंधितांवर कायदेशीर कारवाईचे दिलेले आहे. महापौरांनी एक पत्र काढलेलं आहे, कारवाईचे आदेश जे आहे त्याच्यात दिलेले आहेत. मनपा आयुक्तांना हे पत्र दिलेलं आहे. आता तुमची पुढची भूमिका काय असणार आहे? मला असं वाटतं की बा ज्या वंदे मातरम गीताला 150 वर्ष झालेले आहे असं ते जे वंदे मातरम गीत आहे 6 कडव्याचं ते पूर्ण म्हटलं पाहिजे. कुठल्याही सभेमध्ये किंवा महासंमेलनामध्ये असे आदेश BJPचे जे वरिष्ठ नेते आहेत या लोकांनी केला आहे. तो कायदा सुद्धा मला असं वाटतं की केलेला आहे. परंतु कालच्या नागपूर महानगरपालिकेच्या या सर्वसाधारण सभेमध्ये काल वंदे मातरमचे दोनच गीत दोन कडवं तिथे गाण्यात आले आणि काल सकाळी आपण जर अंबाझरी तलावाचा माननीय मुख्यमंत्र्यांनी जो तिथे दौरा केला तर त्या मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यामध्ये ह्या नागपूर महानगरपालिकेचे जवळपास सर्वच पदाधिकारी तिथे उपस्थित असताना तिथे इंटरव्ह्यूमध्ये सुद्धा माननीय मुख्यमंत्र्यांनी हे सांगितलं की वंदे मातरमचं जे गीत आहे प्रत्येक सभेमध्ये किंवा कार्यक्रमामध्ये पूर्ण म्हटलं पाहिजे. त्याच्यानंतर काही तासांनी नागपूर महानगरपालिकेची सभा झाली आणि येथे सभा होत असताना वंदे मातरमचे दोनच जे पर्व तिथे म्हटलं गेले आहे. म्हणून मला असं वाटते की जे नागपूर महानगरपालिकेमध्ये जे पदाधिकारी आहेत कदाचित हे काँग्रेसच्या विचाराशी सहमत आहे म्हणून कालच्या या सभेमध्ये दोन कारवाईचं गीत गायला गेले. पत्र जे आहे महापौरांनी आता मनपा आयुक्तांना दिलेलं आहे कारवाईचं. नाही, मनपा आयुक्तांना त्यांनी सभेच्या पूर्वी जर तसे निर्देश दिले असेल आणि समजा जर निर्देश दिल्यावरही जर अधिकारी यांचं ऐकत नसेल तर आता सभेनंतर दिलेलं पत्र हे बाजू राहील परंतु जे काही कारवाई करायची ते काही निर्देश होते ते सभेच्या आधी द्यायला पाहिजे. मग आता जे पत्र दिलेलं आहे त्यावर आता काय भूमिका असणार आहे? आता त्याच्यावरती पुढल्या सभेपर्यंत काय ही भूमिका घेणार आहे त्यावर आम्ही आमची भूमिका ठरवू. नागपूर महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा जी आहे ती काल संपन्न झाली आणि तिथे वंदे मातरमच्या दोन कडवे गायले यावरून जो आहे वाद जो आहे पाहायला मिळतो आहे. आज आपण बघतो आहे की विरोधी पक्षनेते जे असतील महानगरपालिका नागपूरचे संजय महाकाळकर यांनी काही प्रश्न उपस्थित केले आणि त्यांनी असं म्हटलं आहे की भाजप जी आहे ती काँग्रेसच्या मताशी सहमत आहे का? कारण काँग्रेसचं मत आहे की दोन कडवे वंदे मातरमचे गायले पाहिजे आणि काल तसंच झालेलं आहे आणि याला घेऊन कुठेतरी तुम्हाला त्यांनी असा टोला लगावलेला आहे आणि आज आता आपण बघतो आहे की मोठ्या प्रमाणात हा वाद जो आहे तो पेटताना दिसतोय. महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये काल अनवधानाने प्रशासनाच्या लापरवाहीमुळे दोन कडव्यांचं गायन झालं. पण काँग्रेसचं जे ते मत आहे जे आपणही आता म्हटलं की काँग्रेसचं मत आहे दोन कडवे त्या मताशी कुठल्याही प्रकारे भारतीय जनता पार्टी सहमत नाही. वंदे मातरमचं पूर्ण गायन झालं पाहिजे. थोडी लापरवाही प्रशासनाकडून झाली त्यामुळे ताबडतोबीने अत्यंत कडक निर्देश मी माननीय आयुक्तांच्या माध्यमातून संबंधितांवर कायदेशीर कारवाईचे दिलेले आहे. अजिबातच कुठेही गृह मंत्रालयाने निश्चित सांगितलेलं आहे, CM साहेबांनी सांगितलेलं आहे आणि वंदे मातरमचं पूर्ण गायन झालं पाहिजे या मताशी निश्चितपणे आम्ही सहमत. काय ते आपल्या सर्वांचा आपल्या देशाचा सन्मान आहे त्यामुळे चुकून ही जी गोष्ट झालेली आहे यासाठी कायदेशीर कारवाई करावी हे निर्देश दिलेले. नक्कीच संजय महाकाळकर यांचं म्हणणं असं आहे की काल जी आहे अंबाझरी तलावाला व्हिजिट होती मुख्यमंत्र्यांची. तिथे जर त्यांनी अशा प्रकारचे निर्देश दिले असते किंवा त्याच्या तासाभरानंतर ही सभा सुरू झाली आणि मग त्यानंतर महापौर तिथे आल्या तर प्रशासनाला आधी तिथे का निर्देश दिले गेले नाही? हे निर्देश देण्याचं तसं त्यांचं कारण नाही. गृह मंत्रालयाने ऑलरेडी सगळ्यांना आपल्या सर्व भारतवासियांना ते आदेश दिलेलेच आहे. आदेश म्हणण्यापेक्षा ती सूचना दिलेली आहे. त्याच्यामुळे ती व्हिजिट जी आहे ती अंबाझरीच्या संदर्भाने होती.
नागपूरकरांसाठी अधिक व्यवस्था कशी करता येईल यासाठी होती. त्या आणि या गोष्टीचा कुठल्याही प्रकारचा संबंध लावण्याचं कारण नाही. नक्कीच. आता तुम्ही कारवाई करण्याचे जे आदेश आहेत ते दिलेले आहे, पत्र असं तुम्ही दिलेलं आहे. पत्र तर काय सांगाल, काय नेमकी मागणी या पत्राद्वारे केलेली आहे? कठोर कायदेशीर कारवाई संबंधित दोषींवर व्हावी. आणि काय वाटतं की आता पुन्हा महाकाळकरांनी एक प्रश्न उपस्थित केलेला आहे की आमची हीच भूमिका आहे दोन कडव्याची. त्यांनी दोन कडवे गायलेले आहेत. आता पत्र दिलेलं आहे, म्हणजे पत्र दिलेलं आहे की कारवाई करण्यात यावी, परंतु कुठेतरी चूक जी आहे ती झालेली आहे का? म्हणजे त्यांनी चूक असं म्हटलेलं नाहीये, पण त्यांनी म्हटलंय आमच्या मताशी भाजप कुठेतरी सहमत आहे. नागपूर महानगरपालिकेत हे चित्र पाहायला मिळालं. मला अतिशय आश्चर्य वाटते, ज्या वंदे मातरम गीतामध्ये आपल्या देशाच्या संदर्भाने सर्वथैव महत्त्व गायलेलं आहे, त्याचे दोन कडवे असण्याचं काहीच कारण नाही गायण्याचं. ते त्यांना का वाटतं हे माहिती नाही. माहिती नाही म्हणण्यापेक्षा समजा त्यांनी हे कम्पेअरच केलं असेल तर दोन कडवे गाऊन थांबायचं हा त्यांच्या परत त्याच मानसिकतेचा तीच मानसिकता दिसून येते आहे. भारतीय जनता पक्ष गृह मंत्रालयाचे आदेश किंवा सूचना ज्या आहे पूर्ण कडवे गाण्याच्या, त्या पूर्ण कडवे गाण्याशी आणि भारताशी, आपल्या संविधानाशी, आपल्या वंदे मातरम या गीताशी पूर्णपणे गृह मंत्रालयाच्या सूचनेच्या अधीन आहे. तर आपण बघितलं की ज्याप्रमाणे हा जो वंदे मातरमचा वाद जो आहे नागपूर महानगरपालिकेत पाहायला मिळाला, तिथे कुठेतरी आता महापौरांनी जे आहे महापौरांनी पत्र दिलेलं आहे आणि कारवाई करण्यासाठी पत्र जे आहे मनपा आयुक्तांना दिलेलं आहे. आता बघण्यासारखं असणार आहे नेमकं या मुद्द्याला घेऊन पुढे काय होतं आणि कशा प्रकारची कारवाई जी आहे ती केली जाते. क्षितिजा देशमुख, लोकमत.com, नागपूर.